आधी धनंजय मुंडेंचा राजीनामा, मग पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीकडून पुण्यातील जमिनीचं व्यवहार प्रकरण आणि आता मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा। गेल्या वर्षभरात अजित पवार वेगवेगळ्या चक्रव्यूहामध्ये अडकले। हा चक्रव्यूह म्हणजे योगायोग होता की अजितदादांविरोधातलं षडयंत्र, असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय। पाहूया। अनंतराव पवार शरद पवारांची साथ सोडून अजित पवार सत्ताधारी कंपनीचे पार्टनर झाले। महायुतीमध्ये सलग दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवण्यात ते यशस्वी झाले। मात्र ही सत्ता उपभोगतानाच अजित पवारांना वेळोवेळी वेगवेगळ्या चक्रव्यूहाचा सामना करावा लागला। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण महाराष्ट्रभर गाजलं। या हत्या प्रकरणाचा आका म्हणून वाल्मिक कराडचं नाव समोर आलं। वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडेंचा उजवा हात। या संबंधावर बोट ठेवत मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडेंना घेरायला सुरुवात केली। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढायला लागला। संतोष देशमुखांची ज्या क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली त्याचे फोटो उघड झाल्यानंतर सरकारसमोर पर्याय उरला नाही आणि सरकारला धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावाच लागला। अजित पवारांचे मोठे चिरंजीव पार्थ पवार यांनी पुण्याच्या मुंडवा भागातील शासकीय जमीन, ज्याची किंमत 1800 कोटी रुपये आहे, अवघ्या 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी भरावं लागणारं मुद्रांक शुल्क देखील त्यांनी चुकवलं। याबद्दल जेव्हा अनेक प्रश्न उपस्थित झाले तेव्हा भाजपने भूमिका घेतली की जे चुकीचं असेल त्यावरती कारवाई होईल आणि त्यानंतर हा सगळा व्यवहार रद्द करण्याची वेळ अजित पवारांवरती आली। एवढंच नाही तर मुद्रांक शुल्काचे 21 कोटी रुपये व्याजासहित भरण्याचे आदेश देखील निघाले। मात्र आता तरी पार्थ पवारांची या सगळ्या प्रकरणातून सुटका झाली आहे का, याचं ठोस उत्तर सध्या तरी कोणाकडेच नाही, कदाचित अजित पवारांकडे देखील ते नाही। वर्षभरातच 2 मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची वेळ अजित पवारांवर आली आहे। धनंजय मुंडेंनंतर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनाही 30 वर्षापूर्वी केलेल्या कारनाम्यामुळे राजीनामा द्यावा लागला आहे। खोटी कागदपत्र सादर करून मुख्यमंत्री कोट्यातील 4 फ्लॅट लाटल्याप्रकरणी नाशिक न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाचा कारावास ठोठावला आहे। सुरुवातीला उच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेऊ असं फडणवीस आणि अजित पवार यांनी ठरवलं होतं। मात्र विरोधकांकडून टीकेचा भडीमार सुरू झाला। सत्ताधारी आणि विरोधक यांच्यासाठी वेगवेगळे कायदे आहेत का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आणि अखेर अजित पवार यांना माणिकराव कोकाटे यांचा तत्वता का होईना पण राजीनामा घ्यावाच लागला। सातारा जिल्ह्यातील सावरी गावातील ड्रग प्रकरणाचे धागेदोरे देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीपर्यंत येऊन पोचलेत। पक्षाच्या पुणे शहराच्या विद्यार्थी सेलचा प्रमुख असलेला विशाल मोरे या प्रकरणात मेफेड्रॉनसह रंगेहात पकडण्यात आलाय। 3 डिसेंबरला विशाल मोरेची या पदावरती नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यानंतर अवघ्या 10 दिवसांमध्ये मुंबई क्राईम ब्रँचनी या विशाल मोरेला मेफेड्रॉनसह अटक केली आहे। सलीम आणि रईस या मुंबईतील 2 ड्रग पेडलरनी विशाल मोरेचं नाव घेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी विशाल मोरेला बेड्या ठोकल्यात, ज्यामुळं अजित पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा अडचणीत आली आहे। महायुती सरकारला नुकतंच 1 वर्ष पूर्ण झालंय। पहिल्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी हे वर्ष नाराजी नाट्यामुळे चर्चेत राहिलं, तर दुसऱ्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी हे वर्ष त्यांच्यावर एकामागे एक ओढवलेल्या संकटामुळे। आता या सगळ्या संकटांना फक्त योगायोग म्हणायचं की अजितदादांसाठी रचण्यात आलेला चक्रव्यूह। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.